मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे जानकी मोबाईलमध्ये तिच्या आईचा फोटो पाहून रडत बसलेली असते आणि विचार करत असते तिची आई कुठे असेल, काय करत असेल. एवढ्यामध्येच तिथे ऋषिकेश येतो आणि त्यानंतर जानकीला म्हणतो, जानकी काय करतेस. त्यावर ती म्हणते, अरे तुम्ही कधी आलात. त्यावर तो सांगतो, तू ज्या वेळेस तुझ्या मोबाईलमध्ये काहीतरी बघून एवढं विचारांमध्ये रमली होतीस ना, मी त्यावेळेसच आलो. त्यावर ती म्हणते, अहो काय करणार, मला सततच आईची काळजी वाटत आहे. त्यावर तो विचारतो, तू कसला विचार करत होतीस. त्यावर ती म्हणते, काय करू ऋषिकेश, तुम्हीच सांगा ना, मला सततच आईचे विचार माझ्या मनामध्ये येत आहेत. माझी आई कुठे असेल, काय करत असेल. माझ्या आईने मेसेज देखील केला होता, ते गुंड तिला त्रास तर देत नसतील ना, असं ती त्या ऋषिकेशला म्हणत असते. आणि हे सर्व बोलत असताना तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. त्यावर तो म्हणतो, मला तर तुझ्या डोळ्यामध्ये पाणी भगवतच नाही, मला फक्त तुझ्या डोळ्यामध्ये माझ्यासाठीचं प्रेम बघायचं आहे. आणि काळजी करू नकोस, मला माहीत आहे, माझी खात्री आहे, माझ्यावर विश्वास ठेव. तुझी आई जिथे कुठे असेल तिथे ती अगदी व्यवस्थित आणि सुखरूपच असेल, असं तो ऋषिकेश त्या जानकीला समजावून सांगतो. त्यानंतर ती म्हणते, अहो ऋषिकेश, ते तर आहेच, पण असं काय करताय तुम्ही. माझ्या मनातनं आईची काळजी तेव्हाच जाईल ज्या वेळेस माझी आई मला भेटेल, असं ती जानकी ऋषिकेशला म्हणते. त्यावर ती म्हणते, बरं ते सर्व जाऊ द्या, पण तुम्ही सांगा, तुम्ही त्या इन्स्पेक्टर दादाला भेटलात का. त्यावर तो म्हणतो, हो मी त्यांना भेटलो देखील आणि ते देखील जातीनं आपल्या केसमध्ये लक्ष देत आहेत. आता तर त्यांनी तुला ज्या नंबरवरनं मेसेज आला होता तो नंबर देखील ते ट्रेस करत आहेत. त्यावर ती म्हणते, एकदा का माझी आई मला भेटली ना, मग माझ्या मनातली सर्वी मळप आणि टेन्शन माझं सर्व दूर जाईल. त्यावर ती म्हणते, हो ऋषिकेश, मला खात्री आहे, तुम्ही जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत मला कसली चिंता नाही आणि माझी आई देखील लवकरच सापडणार, असं ती त्या ऋषिकेशला म्हणते. आणि त्यानंतर त्या ऋषिकेशला हक करते, त्याला मिठी मारते. त्यानंतर इकडे ती ऐश्वर्या त्या गुंडाला भेटण्यासाठी गेलेली असते. त्यानंतर तो माणूस म्हणतो, तू आलीस का, दे आता प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, मी सध्या आत्ता प्रॉपर्टीचे पेपर्स आणू शकले नाही, पण मी लवकरच तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर्स आणून देईल, कारण मी तसा प्लॅनच केला आहे. आता मी ऋषिकेशसोबत लग्न करणार आहे आणि एकदा का माझं लग्न त्या ऋषिकेशसोबत झालं, मग मी तुम्हाला लगेचच प्रॉपर्टीचे पेपर्स आणून देईल. मला ते पेपर्स आणायला सोपं जाईल, असं ती त्या गुंडाला सांगते. त्यावर तो म्हणतो, ऋषिकेश तुझ्याशी लग्न करायला तयारही झाला, तेही जानकी त्याची बायको असताना. त्यावर ती म्हणते, हो. त्यावर तो गुंड तिला म्हणतो, तू काही मला मूर्ख समजत आहेस का, की मला तू अडकवण्याचा प्लॅन करत आहेस. त्यावर ती म्हणते, छे छे, मी असं का करू, मी तर असं करण्याचा विचार देखील करू शकत नाही, कारण मला चांगलंच माहीत आहे, जर मी असं केलं तर तुम्ही नाही, तुमची बंदूक बोलेन, असं ती ऐश्वर्या त्या गुंडाला म्हणते. त्यानंतर तो म्हणतो, तुला माहीत तर आहे, पण तुला पटवून द्यायला पाहिजे, देऊ का तुला पटवून. त्यावर ती म्हणते, नाही नाही प्लीज, तुम्ही असं काहीही करू नकात, मला थोडासा टाईम वाढवून हवा आहे, मला तुम्ही थोडासा वेळ द्या. एकदा का ऋषिकेशसोबत माझं लग्न झालं की मग मी लगेचच तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर्स आणून देईल. त्यावर तो म्हणतो, तुला काय वाटलं, ते तुला प्रॉपर्टीचे पेपर्स देतील का, आणि मुळात ऋषिकेश तुझ्यासोबत लग्न करेन का. ते ज्या अर्थी ह्या गोष्टीला हो म्हणाले आहेत, त्या अर्थी ते तुझ्या विरोधामध्ये काहीतरी प्लॅन करत आहेत. मला वाटलं होतं तू तर हुशार असशील, पण खरंच तू तर तुझ्या नवऱ्यापेक्षा मूर्ख निघालीस, तू तर त्या सारंगपेक्षाही मूर्ख आहेस, असं तो गुंड त्या ऐश्वर्याला म्हणतो. आणि त्यानंतर तो म्हणतो, कदाचित असंही होणार की ते तुला ऋषिकेशसोबत लग्न करण्याचं नाटक करणार आणि त्यानंतर तुझ्याच विरोधामध्ये ते कंप्लेंट करणार, गुन्हा दाखल करणार, कारण आपल्या देशामध्ये एक बायको असताना दुसरी बायको करणं हा गुन्हा आहे आणि अशा प्रकारे ते तुला त्यांच्याच प्लॅनमध्ये अडकवू देखील शकतात. त्यावर ती म्हणते, मग मी काय करायला हवं. त्यावर तो माणूस म्हणतो, हे तू पेपर्स घे,
हे डिवोर्स पेपर्स आहेत, आधी तू त्या ऋषिकेशला डिवोर्स त्या जानकीपासनं घ्यायला सांग आणि त्यानंतर लग्नाची मागणी घाल. मग तुला कळेन की ते खरंच तुझ्या बाजूने आहेत की त्या तुझ्या विरोधामध्ये काहीतरी प्लॅन करत आहेत. लोक तुझ्यासोबत गेम करत आहेत, तुझ्या एवढंही लक्षात येऊ नये असं म्हणून तो गुंड हसायला लागतो. ती म्हणते, पण जानकीने तर लग्नाला होकार दिला आहे, तिने नकार दिलेलाच नाही. त्यावर तो म्हणतो, तिने कसा होकार दिला? त्यावर ती म्हणते, तिने सर्वांसमोर कबूल केलं आहे की तिला हे लग्न मान्य आहे. त्यावर तो गुंड त्या ऐश्वर्याला म्हणतो, तुला तर माहीतच असेल कोर्टामध्ये पुरावे चालतात, तिथे शब्दाला महत्त्व नसतं. उद्या जाऊन जर ती जानकी पालटली आणि जर ती म्हणाली नाही माझा या लग्नाला नकार आहे, तर मग तू काय करशील आणि कसे प्रॉपर्टीचे पेपर्स मिळवशील? त्यामुळे तुला हे करावंच लागेल असं तो गुंड त्या ऐश्वर्याला सांगतो. इकडे तो सौमित्र मुळशीचे सर्व कन्स्ट्रक्शन साईट चेक करत असतो, त्यांचे लोकेशन आणि फोटोज काढून ठेवत असतो. त्यावर हीच गोष्ट तो त्या अवंतिकाला सांगतो, पण अवंतिकाचं मात्र काही त्याच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. त्यावर तो म्हणतो, अगं अवंतिका, मी तुझ्याशी बोलत आहे, तुझं लक्ष कुठे आहे? त्यावर ती म्हणते, सॉरी सोमी, माझं डोक्यामध्ये जरा वेगळेच विचार चालू होते, बोल ना, तू काय म्हणत होतास? त्यावर तो म्हणतो, अगं तुझ्या मनामध्ये कसले विचार चालू आहेत आणि तू एवढा कशाचा विचार करत आहेस? असं तो सौमित्र त्या अवंतिकाला विचारतो. अरे मला सारखं टेन्शन येत आहे, माझ्या मनामध्ये एकच विचार येत आहे, उद्या त्या ऐश्वर्याने पुढे चालून जर तुझं नाव घेतलं तर, कारण मला माहीत आहे ती हे सर्व मुद्दामून करत आहे कारण आपल्याला त्रास व्हावा. आज तिने जानकी वहिनीचा संसार मोडण्याचा प्रयत्न केला आणि ऋषिकेश दादांसोबत लग्न करण्याची आट घातली. उद्या जर तिने तुझं नाव घेतलं आणि तुझ्याशी लग्न करण्याची आट घातली तर आपण काय करणार आहोत? त्यावर तो म्हणतो, तू आधी हे असले कमजोर विचार तुझ्या मनातनं आणि डोक्यातनं काढून टाक. हे बघ, आपलं नातं एवढं उथळ नाही आहे की तिच्या एका म्हणण्याने हे तुटून जाईल आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुला कधीही सोडून जाणार नाही असं तो त्या अवंतिकाला सांगतो आणि तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील करत असतो. तर ती अवंतिका म्हणते, पण ऋषिकेश दादाचं आणि जानकी वहिनींचं काय? ते नवरा बायको म्हणून कायम सोबत असतील ना? त्यावर तो म्हणतो, हो ते नक्कीच सोबत असणार, कारण डिवोर्स झाल्याशिवाय दुसरं लग्न करता येत नाही. आणि इकडे ती जानकी ते सर्वांना जेवण वाढत असते आणि त्यानंतर सौमित्र आणि अवंतिका देखील डायनिंग हॉलमध्ये जेवणासाठी येतात. त्यावर सौमित्रा जानकीला म्हणते, मग तुम्ही काय विचार केला आहे? त्यावर ती विचारते, कशाबद्दल? तर ती सांगते, लग्नाबद्दल. त्यावर तो ऋषिकेश म्हणतो, मला हे लग्न आई करावंच लागेल, कारण आता दुसरा कोणताही पर्याय आपल्याकडे शिल्लक नाहीये. त्यावर ती आजी म्हणते, अगदी बरोबर विचार केलास तो ऋषिकेश, आणि मी ह्या सौमित्राला देखील तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता उद्या जर ती जानकी जेलमध्ये गेली तर तू काय करशील एकटा? त्यावर तो सौमित्र म्हणतो, आजी तू त्याची काळजी करू नको, असं काही होणार नाही, कारण मी वहिनीला जेलमध्ये जाऊच देणार नाही. मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि मी तिची सुटका नक्कीच करणार. त्यावर ती म्हणते, तू काही तिचं वकीलपत्र घेतलेलं आहेस का? त्यावर तो म्हणतो, ज्यांना जेवढा जोर लावायचा आहे त्यांनी लावावा, पण मी जानकी वहिनीला जेलमध्ये कधीच जाऊ देणार नाही. आता तू काही त्या जानकीचा पाठीराखा झालेला आहेस का? हो हो खुशाल हो, त्याने काही फरक पडणार नाही, कारण जानकी आरोपी आहे आणि ती लवकरच जेलमध्ये जाणार आहे. त्यावर तो ऋषिकेश म्हणतो, आजी बास झालं, आता पुन्हा पुन्हा त्याच विषयावर चर्चा नको. त्यावर ती आजी म्हणते, अरे तू त्याला बोल ना, तोच सतत आपलं हा विषय गिरवत राहतो. त्यावर तो ऋषिकेशला म्हणतो, अरे तू आजीलाच समजाव, आजीच आपलं सहज, फक्त तिला ह्या जानकी वहिनी आवडत नाहीत म्हणून त्यांच्याबद्दल काहीही भलते सलते विचार करत असते आणि ती ऐश्वर्या चुकीचं वागून देखील तिचं समर्थन करत असते. खरं सांगायला गेलं तर आजी ही नातवांची आदर्श असते, पण आजीच असं चुकीचं वागायला लागली तर नातवांनी काय करायचं सांगायलाच नको. ती आजी म्हणते, सौमित्रा तुझ्या या मुलाला जिभेला लगाम लावायला सांग. त्यावर तो म्हणतो, जर का तू चुकीचं वागत असशील तर तू 4 गोष्टी ऐकण्याची देखील तात्परता ठेव, असं तो त्याच्या आजीला सांगत असतो. मुळात तिला हे समजायला हवं त्या ऐश्वर्याला की एक लग्न झालेलं असताना दुसरं लग्न करता येत नाही.
नाही. कोर्ट त्याला कधीही ग्राह्य धरणार नाही. हे लग्न करता येणार नाही, कारण तसं कोर्टातनंच तसे आदेश आहेत. जर एक पत्नी आपली आहे तर दुसरी पत्नी आपल्याला करता येत नाही, नाहीतर त्या ऐश्वर्या जेलमध्ये जाईल. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, अगदी बरोबर बोललात सौमित्र भाऊजी, मला तर हे तुम्ही सांगितलं देखील नव्हतं. घरामध्ये 2-2 वकील असताना माझ्याजवळ ही गोष्ट सांगण्यासाठी कोणीही आलं नाही. पण मी मात्र फक्त वाटच बघत होते की कोणी मला सांगायला येतं का. पण काही हरकत नाही, मी माझा स्वतःचा विचार केला आणि त्यामुळेच मी आता ह्या गोष्टीवर सोल्युशन काढलं आहे. त्यावर ती अवंतिका म्हणते, नेमकं तू काय करणार आहेस. त्यावर ती म्हणते, हे डिवोर्स पेपर्स आहेत. आता जानकी, तू आणि ऋषिकेशनी डिवोर्स घ्यायचा. ज्यावेळेस तुमच्या दोघांचा डिवोर्स होईल त्यावेळेसच मला लिगली ऋषिकेशसोबत लग्न करता येईल. कारण मला असं वाटत आहे तुम्ही कदाचित माझ्यासोबत गेम करत आहात. असंही असू शकतं तुम्ही मला तुमच्या प्लॅनमध्ये अडकवण्यासाठी हे नाटकही करत असाल, असं ती त्या जानकीला म्हणते. त्यावर सौमित्र म्हणतो, वहिनी तू हे काय करत आहेस, तुला कळतंय का ऐश्वर्या, तू असं का वागत आहेस. त्यावर ती अवंतिका म्हणते, वहिनी तुम्ही हिच्या असल्या कसल्याही डिमांड पूर्ण करू नका. त्यावर आजी म्हणतात, अगं बाई असा कायदा आहे का, मला तर याबद्दल काहीच माहीत नव्हतं. त्यावर ती म्हणते, हो आजी, पण बघा ना, आपल्या घरात 2-2 वकील असताना आपल्याला कोणीही सांगितलं नाही. सांगणार तरी कसे म्हणा. त्यांच्या लाडक्या जानकी वहिनीने असं करण्यापासून त्यांना अडवलं असणार, असं ती ऐश्वर्या त्या सौमित्राला आणि अवंतिकाला टॉन्ट मारत असते. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला माझी आणखीनही दयामया कशी येत नाही, मला हेच कळत नाहीये. तुम्हाला काय वाटतं, हे लग्न मी माझ्यासाठी करत आहे का, ह्या घरामध्ये राहण्यासाठी करत आहे का, ह्या पैशासाठी मी हे सर्व करते. खरं तर मी हे सर्व माझ्या होणाऱ्या बाळासाठी आणि ऋषिकेशच्या मुलीसाठी म्हणजेच आपल्या ओवीसाठी करत आहे. आता उद्या तू जानकी जेलमध्ये गेल्यास ओवीकडे कोण बघणार, तिला चांगले संस्कार कोण लावणार, हे सर्व मलाच तर करायचं आहे, असं ती त्या आजीला सांगत असते. ह्या पोठ्यामध्ये सारंगचं बाळ आहे आणि उद्या हे बाळ बाहेर आल्यास त्याला काय वाटेल. जर त्याला वडील नसतील तर त्याला ह्या घरामध्ये इतकं मोठं भरलेलं घर असताना देखील वडिलांशिवाय ते पोरकं असून त्याला एकटं वाटेन. त्यामुळेच मी हे सर्व करत आहे. त्यावर तो सौमित्र म्हणतो, तू उगाचच तुझा मोठेपणा घेऊन मिरवू नकोस. ह्या लग्नासाठी तुला जानकी वहिनीनेच परवानगी दिली आहे. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, तुमच्या वहिनीनेच मला परवानगी दिली आहे, तर मग त्यांचं डिवोर्स पेपर दिल्यानंतर तोंड का पडलं, असं ती त्या सौमित्रला विचारते. तुमची लाडकी जानकी वहिनी डिवोर्स पेपर पाहिल्यानंतर एवढा आरडाओरडा का करत आहे, याचाच अर्थ असा की आई हे सर्व ही नाटक करत आहे, ही जी आणखीनही ह्या लग्नाला परवानगी नाहीये, असं म्हणून ती ऐश्वर्या रडण्याचं नाटक करत असते. त्यानंतर ती म्हणते, खरं तर एक आई म्हणून आणि एक मुलगी म्हणून तू फेल झालीसच, पण आता एक बायको म्हणून देखील तू फेल होणार आहेस. अहो आई, तुम्हाला कळत कसं नाहीये, हिने स्वतःच्या आईला पाण्यात ढकलून मारून टाकलं आहे. ही तर एक खुनी बाई आहे आणि अशी खुनी बाई आपल्या घरामध्ये राहत आहे. त्यावर त्या जानकीला राग अनावर होतो आणि ती तिच्यावर जोरात मोठ्या आवाजामध्ये म्हणते, आता ऐश्वर्या गप्प बसायचं, एक शब्दही बोलू नकोस. माझी आता ह्या डिवोर्स पेपर मी बिलकुलही ऋषिकेशला देणार नाही, माझी ह्याला परवानगी नाहीये, असं ती जानकी त्या ऐश्वर्यावर आवाज चढवून म्हणते. त्यानंतर ती म्हणते, आता जर एक शब्द जरी बोललीस ना तरीही तुझं मुस्कार फोडेन. त्यावर ती ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते आणि ऋषिकेशला म्हणते, तुम्ही ऐकलत का, तुमची ही बायको तुमच्या होणाऱ्या बायकोला हात उचलण्याच्या गोष्टी करते. त्यानंतर सौमित्रा त्या जानकीला रागवते आणि म्हणते, जानकी तू हे काय लावलं आहेस, तू गप्प बस, ती कसं वागतीये तू जरा बघतेस का. आणि असंही तिचा मुद्दा बरोबरच आहे, तिचा मुद्दा चुकीचा नाहीये. त्यावर ती जानकी म्हणते, अहो आई, तुम्ही ही जी जरा डिमांड तरी बघा, ही कसल्या गोष्टीच्या अटी घालतीये त्याच्याकडे तरी जरा लक्ष द्या, असं म्हणून ती जानकी रडायला लागते. ती माझी आणि ऋषिकेशचे डिवोर्स पेपर घेऊन आलेली आहे, हिला एवढीही लाज शिल्लक नाहीये का. त्यावर आजी म्हणतात, अगं सर्व गोष्टी कायद्याने व्हायला नकोत का जानकी. त्यावर
जानकी म्हणते, आजी निदान तुम्ही ह्या बाबतीत तरी मला समजून घ्या. त्यावर सौमित्रा म्हणते, अगं जानकी, जर तू स्वतःच ह्या लग्नाला होकार दिला आहेस तर मग डिवोर्स पेपरवर तू साईन करायला नकार का देत आहेस? त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, हो नाही, मी देखील हेच म्हणत आहे. त्यावर ती जानकी म्हणते, मी डिवोर्स पेपरवर सह्या करणार नाही. आणि असं म्हणून ती जानकी तिथनं रडत रडत वरती निघून जाते. त्यावर तो ऋषिकेश तिच्या मागे जायला लागतो. त्यावर ती ऐश्वर्या त्याला अडवते आणि त्याला म्हणते, जरा तिला समजावण्यापेक्षा तिच्या डोक्यामध्ये समज देखील घाला. त्यावर सौमित्रा देखील त्याला हेच सांगते आणि म्हणते, जर आता हे आपल्याला करावंच लागणार आहे, कारण हिच्या पोटामध्ये आपल्या घरचा कुलदीपक वाढत आहे. आता तू जरा जानकीला समजाव, असं म्हणून ती सौमित्रा ऋषिकेशला सांगत असते. आणि इकडे त्यानंतर तो गुंड त्या ऐश्वर्याला कॉल करतो आणि विचारतो, सही घेतलीस का? त्यावर ती म्हणते, आणखी तरी घेतली नाही, पण लवकरच सही भेटेन. त्यानंतर इकडे ते डिवोर्स पेपरचं इन्व्हॉल्व ती जानकी आणि ऋषिकेश उघडतात. त्यावर एक चिन्ह असतं. तर ती जानकी म्हणते, ऋषिकेश तुम्ही हे चिन्ह पाहिलं का? हे चिन्ह तर जरा ओळखीचंच वाटत आहे, असं ती त्या ऋषिकेशला सांगत असते. आणि इकडे ती ऐश्वर्या स्वतःच्या मनाशीच म्हणत असते, ह्या बाळाचं व्हिक्टम कार्ड वापरून तर आज मज्जा आली. आता ह्याच्या साह्याने मी सिंपती गेन करून कसं त्या ऋषिकेशसोबत लग्न करते आणि प्रॉपर्टीचे पेपर मिळवते हे तू बघच जानकी. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.